जय भीम। आजच्या या अतिशय आनंदाच्या सोहळ्यानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मदीक्षेचे भागीदार होण्यासाठी इथे आलेले आहोत। आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून प्रयत्न बौद्ध महासंघ येरवडा केंद्र स्वागत करत आहे, अभिनंदन करत आहे, आभार व्यक्त करत आहे। महाकारुणिक शाक्यमुनीचा घटक भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमसेन उगेन संरक्षित यांच्या विचार आचार कार्यांना मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो व आजच्या ह्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। आपल्याला कल्पना आहे की हा अतिशय सुंदर ऐतिहासिक ह्या सोहळ्याचे आपण भागीदार होण्यासाठी आपण सर्वजण जमलेले आहोत। इथे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून पुन्हा पुन्हा स्वागत आहे, आभार आहे। आजच्या ह्या कार्यक्रमाचे मुख्य प्रवचनकार आदरणीय धम्मचारी सुगर, त्रिरत्न बौद्ध महासंघ येरवडा केंद्राचे चेअरमॅन आदरणीय धम्मचारी ज्ञानदूत व आपल्या केंद्राचे कॅशियर व ज्येष्ठ धम्मचारी ज्ञान वज्र यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी ह्या विचारपीठावर धम्मपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचं। महाकारुणिक शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा, महाकारुणिक शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आपण सगळ्यांनी अतिशय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। आदरणीय धम्मचारी आता सध्या आपल्या सगळ्या नव्या विद्यार्थ्यांना घेऊन आपल्या विद्यापीठाकडे धम्मपीठाकडे येत आहे। विद्यार्थ्यांनी कृपया आपण आपल्या लाईनमध्ये बसायचं आहे। अतिशय सुंदराने हा नैसर्गिक कार्यक्रम आपण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा साजरा करत आहोत। कर्मचारी आम्ही तुम्ही कर्मचारी आचारसंहिता हे या कार्यक्रमाचं नेतृत्व करत आहे। आपल्या सर्व दीक्षार्थींना धम्मपीठाकडे आणत आहे। जोरदार टाळ्या वाजवा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान बुद्धांचा, भगवान बुद्धांचा, भंते संरक्षितांचा, भंते संरक्षितांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती चिराई हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। हेलो 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 हाँ आपल्या लक्षात आलेलं असेल की आपण 79-80 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्मदीक्षा दिलेली होती त्याची जी गूंज आहे, त्याचा जो आवाज आहे, त्याची जी लय आहे ते संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे। जरी आपल्यापैकी कोणी त्या दीक्षेला उपस्थित असले तर हे परम भाग्यच आहे, पण ते कोणी उपस्थित राहू शकले नाही। पण आपले वाडवडील पूर्वज निश्चितच त्या दीक्षा सोहळ्याला उपस्थित होते आणि ही दीक्षा सोहळ्याची परंपरा आपण इथपर्यंत चालवत आलेलो। तर खरोखर खूपच आनंदाची गोष्ट आहे की बाबासाहेबांची धम्मक्रांती यशस्वी करण्यासाठी आपण सगळे लोक सज्ज झालेलो आहोत। आणि ह्या क्रांतीचं जे स्वरूप आहे आता हे केवळ महाराष्ट्रापुरतं देशापुरतं नाही तर जगभरापर्यंत पोहोचलेलं आहे।
आणि आता हा क्रांतीचा जो प्रभाव आहे, हा क्रांतीचा जो लोंढा आहे, हा क्रांतीचा जो झंझावत आहे, आता हे कोणी रोखू शकत नाही. कारण आता बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धांची क्रांती हे विश्वामध्ये गेलेली आहे आणि ते विश्वामध्ये नेण्याचं अतिशय महान आणि अतिशय उत्तम कार्य भंते संरक्षित सुद्धा यांनी केलेलं आहे. या सगळ्या लोकांचं आपण नेहमीच आपल्या हृदयामध्ये स्मरण ठेवत असतो, आदर व्यक्त करत असतो आणि ह्या बुद्ध धम्म संघाप्रती आपण अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने हे पूर्ण आपल्या भावना एकत्र करून जे आपण ही गाथा पठण केलेली आहे, ह्या निश्चितच गाथा पठणाने आपल्या सगळ्यांचे मन अतिशय प्रफुल्लित, आनंदित आणि उत्साहित झालेले आहे. आपल्याला वाटत असेल की आता खरोखर हा दीक्षा समारंभ त्यावेळेस कसा असेल. अनेक लोकांनी पाहिलेला आहे हा दीक्षा समारंभ. काही लोकांनी टीव्हीच्या माध्यमातून पाहिलेला, काही लोकांनी बाबासाहेबांचे जुनं लिटरेचर आहे, साहित्य आहे त्याच्यामधून पाहिलेलं आहे आणि काही लोकांनी आत्ता पिक्चरच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेलं आहे. आणि खरोखरच एक ऐतिहासिक क्षण लोकांच्या, इतर लोकांच्या, नॉन बुद्धिस्ट लोकांच्या सुद्धा मनावर एक अतिशय सुंदर असं एक काहीतरी नव्यानं कोरल्यासारखं किंवा ऐकण्यासारखं त्यांच्या कानाला सुमधुर असं हे वंदनेचं जे पठण आहे हे संपूर्ण भारतभर लेण्यांमधून, जंगलांमधून, गावाखेड्यामधून, पाड्या वस्त्यांमधून गुंजत आहे. आणि ही गूंज देण्यासाठी आपण सगळेजण इथं पाईक म्हणून, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून इथं सिद्ध झालेले आहोत. या सगळ्या दीक्षार्थींचं व त्यांचे साक्षीदार होणारे आपल्या सगळ्या मित्रांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाला खरोखरच खूपच मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत. आज ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ह्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार आहेत त्यांचे स्वागत करून करणार आहोत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय धर्मचारी ज्ञानदूत केंद्राचे चेअरमॅन आहेत त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी धर्मचारी सुगत यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आणि आपण इतक्या जोरात टाळ्या वाजवत आहे की धर्मचारी सुगत यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की ते वारते माळवाडीवरून येतात, आमचे वर्ग घेतात, आमचा अभ्यास घेतात, आम्हाला पुढं नेतात. खरोखर आपल्याला खूपच चांगले मान्यवर वक्ते भेटलेले आहेत, प्रवचनकार भेटलेले आहेत, तर त्यांचं स्वागत सुद्धा त्याच तन्मयतेने आपल्याकडून झालं पाहिजे. तर खरोखरच आपल्या ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीमध्ये पाहिलं की आपल्याला अतिशय सुंदर असे प्रवचनकार भेटलेले आहेत. तर त्यांचा जो परिचय आपल्या केंद्राचे ज्येष्ठ धर्मचारी ज्ञानदूत यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय. जय भीम, नमो बुद्धाय. खरोखरच सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचेच मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि पुण्यानुमोदन देखील करतो. आपण अतिशय विधायक ऊर्जेने आपण जमलेला आहोत आणि पुढं काय हे ऐकण्यास, आपण त्याचा आस्वाद घेण्यास आपण आतून झालेला आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही. आजचे जे मुख्य पाहुणे आहेत, प्रवचनकार आदरणीय धर्मचारी सुगतजी यांचं मी थोडक्यात पण मार्मिक परिचय करून देणार आहे. माझे कल्याण मित्रांपैकी एक कल्याण मित्र आदरणीय धर्मचारी सुगत आहे, हे मला खरोखरच श्रद्धेनं आणि स्वाभिमानानं सांगावंसं वाटतं. सुगत यांचा संघाशी संपर्क जो आला तो 1988ला. पण मजेची बाब अशी की त्यापूर्वीच त्यांनी पहिला शिबिर तो संघाचं अटेंड केलं तो 1986 मध्ये आणि 2 वर्षाच्या गॅप नंतर ते 88 मध्ये संपर्कामध्ये आले. त्यांची मित्रदीक्षा 1989 मध्ये झाली, म्हणजे एका वर्षामध्ये त्यांची मित्रदीक्षा झाली. हे जवळचं आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे जय जवान नगरचं, तिथंच त्यांची मित्रदीक्षा झाली 1989 ला. आणि सांगण्यासारखं म्हणजे असं, ते धम्मचारी दीक्षा त्यांची 1990 ला झाली. एका वर्षाने त्यांची एक प्रकारे विधायक प्रगती होत गेली. 88, 89 आणि 90 ला ते धम्मचारी झाले.
त्यांचं नाव सुगत असं देण्यात आलं. आदरणीय धम्मचारी सुबुती यांनी. परंतु धम्मचारी होण्या अगोदर ते शिक्षक होते आणि त्यांना साबळे गुरुजी म्हणून ओळखत होते. बगाडे गुरुजी म्हणून त्यांना ओळखत होते. मात्र नंतर त्यांचं नाव बदलण्यात आलं. ते धम्मचारी झाले आणि सुगत झाले. त्यांना नाव सुबुती यांनी सुगत दिलं. आता सुगत याचा अर्थ असा आहे, गोईंग हॅपीली, म्हणजे सुखाने मार्गक्रमण करणे, सुखाने जाणे, पुढे पुढे जाणे. नुसतं जाणे नाही तर चांगल्या अवस्थेमध्ये पदार्पण करणे, विहार करणे. आणि आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारचं नाव बुद्धाचं देखील आहे. सुगत बुद्ध म्हणून आपल्याला माहिती आहे. असं एकमेव अतिशय महत्वाचं नाव त्यांना देण्यात आलं. आता हे सुगतजी फारच म्हणजे त्यांनी संघाला वाहून घेतलं. त्यांनी मोठमोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या. ते चेअरमॅन राहिले, ऑर्डर कन्व्हेयर राहिले आणि विशेष म्हणजे त्यांनी सोलापूर, सांगली आणि सातारा आणि कोल्हापूर इथे देखील ते कार्यरत राहिले. सध्या ते सोलापूर सेंटरचे चेअरमॅन आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होता की आपले जे एरवणा केंद्र आहे त्याचे जे प्रेसिडेंट होते ते सुगतजी होते. प्रेसिडेंट म्हणजे एक प्रकारे केंद्राचे कल्याण मित्र. वारंवार ते आम्हाला यायचे, आमच्या संघपूर्ण सदस्यांना मार्गदर्शन करायचे आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून आम्ही धम्म शिकत होतो, धम्म आचरणात आणण्याचा प्रयत्न करत होतो. तर अशा प्रकारे सुगतजी, त्यांची मला वाटते 74 ते 75 वर्ष वय आहे. 74 ह्याही वयामध्ये त्यांनी पालीमध्ये एम ए केलेला आहे. लक्षात घ्या, पालीमध्ये एम ए. आपल्याला कधी कधी असं वाटतं की आता माझी वय झाली, आता शिकून काय उपयोग. पण हे फार मोठं प्रेरणादायी आहे की सुगत यांनी 74व्या वर्षी पालीमध्ये एम ए केलेला आहे. तर असे सुगत आज आपल्याला आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे पुढे जे माझे बांधव आणि भगिनी बसलेले आहेत त्यांची दीक्षा होणार आहे, जाहीर दीक्षा होणार आहे. ते आज खऱ्या अर्थानं बौद्ध होणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला सुगत लाभलेले आहे. मी जास्त अधिक वेळ न देता इथे थांबतो आणि खरोखरच आजचे जे मुख्य प्रवचनकार आहेत त्यांचा अभ्यास अप्रतिम आहे, अद्वितीय आहे, अद्भुत आहे आणि खूपच व्यापक आहे. म्हणजे बौद्ध धम्मच आहे ना, हा शिकण्याचा धम्म आहे, तो अंतरात उतरण्याचा धम्म आहे आणि तो अंतरात उतरलेलं परिवर्तित करण्याचा धम्म आहे. तर मी धम्मचारी सुगत यांना सगळ्यांच्या विनंतीनुसार अशी विनंती करतो की त्यांनी आपलं हे मार्गदर्शन आम्हाला करावं. जे दीक्षार्थी आहेत त्यांनी आपल्या हृदयाचे कान करून ऐकावे, सगळ्यांनीच ऐकावे. कारण त्यांचे जे बोल आहेत हे केवळ ज्ञानाचे नाहीत तर ते अनुभवाचे बोल आहेत. तर मी धम्मचारी सुगत यांना विनंती करतो त्यांनी आपलं प्रवचन सुरू करावं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महान घंटे उल्लेख संघर्षी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख धम्मचारी ज्ञानदूत, माझा सुंदर असा परिचय करून देणारे धम्मचारी ज्ञानवज्र, अनेक सर्व मान्यवर धम्मचारी, धम्मचारिणी, धम्ममित्र, धम्म मित्र महिला आणि धम्मसहाय्य पुरुष आणि स्त्री, आणि आज जे दीक्षा घेणार आहे ते सर्व धम्मवीर, धम्म वीरांगना. कारण आजचा जो दिवस आहे 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी
या देशात नव्हे तर या जगात एक फार मोठी क्रांती केलेली आहे आणि ती धम्म क्रांती आहे. ही धम्म क्रांती करण्यासाठी आज या भागातील आपले मित्र हे दीक्षा घेणार आहे. बाबासाहेबांच्या काळात दीक्षा घेणे ही सोपी गोष्ट नव्हती. बाबासाहेबांना सुद्धा ते काम करणं कठीण होतं, पण त्यांनी करून दाखवलेलं आहे. कठीण परिस्थितीत कठीण काम केलेलं आहे आणि ते काम महान असं काम करत आहे. त्यांनी भारतातल्या लोकांच्यावर परिणाम झालेला आहे. ज्या लोकांनी दीक्षा घेतली त्यांच्यावर परिणाम झालेला आहे. इतर धर्मीय लोकांच्यावर परिणाम झालेला आहे आणि जगातल्या अनेक लोकांच्यावर या क्रांतीचा परिणाम झालेला आहे. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे त्या दिवसाबद्दल मला एक गीताची ओळ आठवते आणि ती म्हणण्याच्या ओळी राहणार. श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा दिली धीमाने मंगल दिन तो जनी मंगल दिन तो जनी. आजचा हा असा मंगल दिवस आहे. त्यावेळेस विजयादशमी आणि अशोका विजयादशमी या मुहूर्तावर बाबासाहेबांनी ही दीक्षा घेतलेली आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली. त्या दिवशी योगायोगाने त्या विजयादशमी दिवशी 14 ऑक्टोबर होता. पण 14 ऑक्टोबरचं काय म्हटलं आहे, त्याला काय इतिहास आहे? त्याला इतिहास नाही, पण विजयादशमीला इतिहास आहे. अशोकाने दीक्षा घेतलेली आहे आणि बौद्ध धर्माच्या कामासाठी सुरुवात केली. त्याने अनेक अधिकारी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी पाठवलेले आहेत. त्यांच्या इतका मोठा राजा भारतात कोणीही अद्यापर्यंत झालेला नाही. ते सम्राट होते या देशाचे. बामियानापर्यंत भारत देशाचं राज्य होत, म्हणजे अशोकाचं राज्य. एवढं महान राज्य अशोकाने निर्माण केलं. त्याचं कारण आहे त्यांनी धम्म स्वीकार. त्यांनी या विजयादशमीच्या दिवशी दीक्षा घेतली आणि म्हणून ते एवढं मोठं काम करू शकतो. असा प्रेरणेचा हा दिवस, उत्साहाचा दिवस, विजयाचा दिवस हा अशोकाने आपल्या राज्यामध्ये फार मोठ्या आनंदाने साजरा केला होता. तोच दिवस बाबासाहेबांनी दीक्षेसाठी निवडलेला होता आणि त्यांनी 5 लाख लोकांना दीक्षा दिली. हे सोपं काम नाही. 5 लाख लोकांना दीक्षा दिली. त्यांच्या जीवाला सुद्धा खूप मोठा धोका होता. सगळ्या गोष्टी दूर सारून त्यांची तब्येत सुद्धा बरी नव्हती, तरी सुद्धा सगळ्या गोष्टी दूर सारून त्यांनी हे काम मोठ्या कष्टाने आणि मोठ्या प्रयत्नाने केलेलं आहे. आणि ते काम करण्यासाठी आज या ठिकाणी वीरांगना आहेत, वीर आहेत आणि वीरांगना आहेत. त्यांचं मला कौतुक करावं. त्यांनी आजचा दिवस दीक्षेसाठी तेव्हा केला
आणि अशा प्रकारची जरी त्यांची ही छोटी क्रांती असली, हळूहळू ती या जगामध्ये मोठी होऊ शकते. आणि म्हणून त्यांच्या दृष्टीने आजचा सुद्धा महान असा दिवस, या महान दिवशी त्यांनी दीक्षा स्वीकारण्याचा निर्णय घेणं ही त्यांच्या दृष्टीने अतिशय 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 महत्वाची. कारण बरेच लोक असे आहेत की ते दीक्षा विना आहेत. काही लोक, अनेक लोक दीक्षा विना आहेत. ते काय म्हणतात लोक की आमच्या वडिलांनी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, त्यावेळेला दीक्षा घेतलेली आहे, आजोबांनी त्यावेळेला दीक्षा घेतलेली आहे, ते त्यावेळेला बौद्ध झालेले आहेत, मग आम्ही सुद्धा आता बौद्ध झालो. बौद्ध कोणीही असा होऊ शकत नाही. बौद्ध होण्यासाठी दीक्षा आवश्यक आहे. जो मनुष्य दीक्षा घेईल तोच बौद्ध होऊ शकतो. अन्यथा त्याचे वडील बौद्ध आहेत, आजोबा बौद्ध आहेत, पणजोबा बौद्ध आहेत, म्हणून तो मनुष्य बौद्ध असू शकत नाही. म्हणून प्रत्येकाला दीक्षा घेण्याची गरज आहे. दीक्षा अनेक धर्मामध्ये होत असते, त्यांचं वेगवेगळं नाव असेल तरी पण त्या धर्मामध्ये दीक्षा घ्यावी लागते. पण असं एक धर्म आहे त्याच्यामध्ये कोणीच दीक्षा घेत नाही. उदाहरणार्थ प्राणी धर्म. प्राणी असतात ना, ते ज्या प्राण्याच्या पोटी जन्म घेतात त्याच नावाने ते प्रसिद्ध होतात. त्यांना काही गरज नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादी गाय, एखादा बैल, त्यांच्या पोटी जर एखादा बैल छोटासा निर्माण झाला तर त्याला दीक्षेची गरज नाही. म्हणजे काय, तो सुद्धा बैल म्हणला जातो. असे काही लोक आहेत त्यांना दीक्षाच नाही. ते जन्मले की त्यांच्या धर्माचं नाव त्या धर्माचं नाव घेतात, पण त्यांचं दीक्षा होती, दीक्षा नसते त्यांना. असेही लोक आपल्या भारतात आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे. दीक्षा या देशामध्ये घेऊन एक जगाला आणि या देशाला दिशा दिलेली आहे, फार मोठी दिशा दिलेली आहे. या लोकांनी सर्वांनी दीक्षा घेतली पाहिजे. ज्यांनी दीक्षा घेतली नाही त्या सर्व लोकांना, अनेक बौद्ध लोक म्हणतात की आम्ही बौद्धच आहोत, पण ते खऱ्या अर्थाने दीक्षा घेतल्याशिवाय कोणीही बौद्ध होऊ शकत नाहीत. आणि म्हणून बाबासाहेबांनी एक अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा स्वतः दीक्षा घेतली आणि मन सर्व लोकांना काय सांगितलं, दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे. म्हणजे जो दीक्षा अगोदर घेतो त्याने काय काम केलं पाहिजे, दुसऱ्यांना दीक्षा दिली पाहिजे. असं जर केलं तर अनेक लोक बौद्ध होऊ शकतात. बौद्ध धर्माची बाबासाहेब म्हणतात या देशात लाट आलेली आहे. ही लाट आता माघारी जाणार नाही आणि त्यांचं हे सत्य आपल्या सर्वांना खरं करून दाखवायचं आहे. आणखी काय केलेलं आहे त्यांनी, आजच्या दिवशी धम्मचक्राला गती दिलेली आहे. म्हणजे धम्मचक्र होतं बुद्धांचं, त्याचं त्यांनी प्रवर्तन केलेलं होतं. पण बाबासाहेबांनी त्याला काय केलेलं आहे, परिवर्तन केलेलं आहे, दिशा दिलेली आहे. ते थांबलेलं होतं ते चक्र बाबासाहेबांनी आजच्या दिवशी गतिमान केलेलं आहे.
म्हणून हे चक्र आता परत कधी थांबणार नाही, अशा प्रकारची बाबासाहेबांची इच्छा आहे. म्हणून बाबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे हे चक्र आता गतिमान होत राहणार आहे, गतिमान होत राहणार आहे, आणि चक्र थांबणार नाही. अशा प्रकारचे हे जे सत्य आहे ते आता आपल्या लोकांच्या लक्षात येऊ लागलेले. अनेक लोक दीक्षा घ्यायला तयार होणार आहे. म्हणून दीक्षा प्रत्येकाला, जे दीक्षार्थी अगोदर झालेले त्यांनी दिली तरी काही हरकत नाही. पण बऱ्याच लोकांचा आग्रह असतो भिक्षूंच्या कडून दीक्षा घेतली. पण हे बाबासाहेबांनी सांगितले नाही, भिक्षूच पाहिजे असं काही नाही. जो मनुष्य तुम्हाला दीक्षा देण्यात पात्र असेल त्याच्याकडून दीक्षा घेतलीच पाहिजे. एवढं सांगून आजच्या प्रसंगी, वेळ मला कमी दिलेला आहे आणि मला थोडी एक छोटीशी गोष्ट पण सांगायची. त्यासाठी मला अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. म्हणून हा जो दीक्षेचा कार्यक्रम आहे, या दीक्षेच्या कार्यक्रमामुळे आपल्या जीवनाचं सोनं होणार. इथे बोर्डवर बाबासाहेबांचे जे काही वाक्य आहे, मुक्ती कोण पते असा जो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये एक वाक्य दाखवलेलं आहे, बोर्डवर आहे. काय? सुखाचा संसार करायचा असेल तर धर्मांतर करा. अशी बरीच वाक्य आहेत. 1936 मध्ये त्यांनी जी परिषद घेतलेली होती, त्या परिषदेत सगळी ही वाक्य लागली. पण त्याच्यातले हे सगळ्यात महत्वाचं आहे. सुखाचा संसार जर करायचा असेल तर धर्मांतर केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने सुखाचा संसार करू शकतो. अन्यथा सुखाचा संसार होणं कठीण आहे. आणखी या ठिकाणी बाबासाहेबांनी काय केलेलं होतं? 22 प्रतिज्ञा दिल्या. त्याच्यापैकी एक प्रतिज्ञा अशी आहे की माझा नवा जन्म होता. दीक्षेमुळे काय झालेलं आहे? माझा नवीन जन्म झालेला आहे. मी पहिल्या ज्या धर्मात होतो त्या धर्मातून आता मी दुसऱ्या धर्मात आलो. असा हा बदल म्हणजे माझा नवा जन्म होत आहे. आणि नवा जन्म काय आहे? फार महत्वाचं वाक्य बाबासाहेबांचं की ज्या धर्मात होतो तो धर्म म्हणजे निव्वळ नरक होता, आणि या नरकातून सुटल्याचा मला आनंद होत आहे असं बाबासाहेब. नरकातून सुटले, भयंकर अशी गोष्ट आहे. आपल्या समाजाची स्थिती इतकी भयंकर केलेली होती, इतक्या रसातळाला गेलेली होती की आता सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. पण भयंकर अशा स्थितीत आपला समाज होता. खायला अन्न नव्हतं, कपडे नेसायला नव्हते, कुठल्याही प्रकारचं शिक्षण नव्हतं. इतक्या भयंकर अवस्थेमध्ये लोकांना समजला. म्हणून या भयंकर गोष्टीतून आता आमची सुद्धा सुटका झाली. आम्ही सुद्धा बाहेर पडलेलो आहोत. त्यांना आमचे वाडवडील पडल्यामुळे आम्हाला सुद्धा ती संधी प्राप्त झाली, आणि आता आम्हाला चांगले सोन्याचे दिवस निर्माण झाले, अमृताचे दिवस निर्माण झालेले आहेत. हे कुणामुळे झालेले आहेत? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या.
आणि म्हणून आपणावर त्यांचं किती मोठं कर्ज आहे. आपल्या प्रत्येक भाकरीवर त्यांची काय आहे, काय आहे, सही आहे. भाकरी आपण खातो, त्या भाकरीला सुद्धा आपण जागलं पाहिजे आणि धम्माचं आचरण केलं पाहिजे. धम्माचं आचरण म्हणजे काय आहे, नीतिमत्ता आहे. नीतिमत्तेला बाबासाहेबांनी अतिशय महत्व दिलेलं आहे. बाबासाहेब एखाद्या ठिकाणी सांगतात, मला लोक खूप घाबरतात. कशामुळे घाबरतात लोक? काही लोकांना वाटतं ते खूप शिकलेले आहेत, खूप शिकलेले आहेत म्हणून बाबासाहेबांना लोक घाबरत नाही. स्वतः बाबासाहेबांनी सांगितलं, मी शीलवान आहे, शीलवान, आणि म्हणून मला लोक घाबरतात. म्हणून शीलाचं पालन करणं, शीलाचं आचरण करणं असा धम्म आपल्याला त्यांनी दिलेला आहे. म्हणून या धम्माची दीक्षा आपल्याला घ्यायची असेल तर आपण सुद्धा शीलवान व्हावं. शीलासारखं जगात कुठलीही गोष्ट नाही. आता तुम्हाला मोबाईलमध्ये भयंकर बातम्या ऐकायला मिळतील. काही आता बातम्या येत आहेत, भयंकर आहेत धर्माच्या गोष्टी, भयंकर लोक ज्या गोष्टी करतात त्या. म्हणून आपल्याला या सगळ्या नरकातून बाबासाहेबांनी सुटका करून दिलेली आहे. हे त्यांचं किती महान असं काम आहे. आणि हे काम करण्यासाठी आपल्याला आता सिद्ध झालं पाहिजे. कसं सिद्ध झालं पाहिजे याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आणि मग मी थांबणार आहे. तर एक मेंढर चालणारा माणूस होता. मेंढर सांभाळ रोज रानात मेंढर घेऊन जायचा आणि संध्याकाळी घरी घेऊन यायचं. असं करत असताना एके दिवशी काय झालं, दोन सिंहाची पिल्लं त्या ठिकाणी रस्त्यावर जाणं दिसली. गोलच पिल्लं पाहिल्यानंतर त्याच्यातले एक पिल्लू त्या धरणाने घेतलं आणि ते पिल्लू घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर त्याला जे काही अन्न पाणी द्यायचं ते दिलं. दूध वगैरे बकरीचं मिळत होतं, मेंढराचं मिळत होतं. ते दूध पाजून त्याला मोठं मोठं करण्यासाठी काही प्रयत्न. आणि मग ते रोज त्या मेंढराबरोबर, त्या धनगराबरोबर ते रानात जात. रानात जात असताना ते काय करायचं, ते मेंढर जशी मान खाली घालून चालायचे तसंच ते चालायचं. खाली मान घालूनच चालायचं. कारण मेंढर तुम्ही खाली मान घालतात, त्याला वाटलं आपण सुद्धा खाली मान घालून चालतो. त्यानंतर मेंढर ब्याब्या करतात म्हणून ते सुद्धा त्या मेंढरासारखा आवाज करायला लागले, ब्याब्या करा. एक दिवस असा आला की ती मेंढर त्या मेंढरवाल्याने, त्या माणसाने एक तलाव होता, त्या तलावावर पाणी पाजण्यासाठी नेलं. आणि मग काय झालं, तिथे एक खरा सिंह उभी बसला. खरा सिंह तिथे येऊन लपून बसलेला होता. त्याला वाटतं की आता मेंढर आलेत, त्याच्यातले एक तरी मेंढर आपल्याला मिळालं. या आशेने तो दबा धरून त्या ठिकाणी धरून बसलेला होता. आणि मग त्याला त्या मेंढरामध्ये एक सिंह दिसला. आणि सिंह दिसल्यानंतर तो घाबरला.
आता काय आपलं बरं नाही, तो सिंह आपल्याला मारेल अशी त्याला भीती वाटते. पण त्यांनी पाहिलं, अरे हा सिंह ते मेंढरासारखंच खाली माणसाला घालून चालतोय, मेंढरासारखंच ब्या ब्या करतोय. मग त्याला वाटलं या सिंहालाच आपण पकडायचं. त्या खऱ्या सिंहाने काय केलं, दबा धरत धरत तो सिंह ज्याला पाणी पियाला आला, मेंढरातला सिंह त्यावेळेला त्याच्या मानेला त्याने पकडलं. मान पकडल्याबरोबर तो ब्या 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 ओरडायचा. त्या सिंहाने त्याला काय केलं, दम दिला. म्हणजे बस ब्या ब्या काय करतो, मी तर सिंह आहे आणि ब्या ब्या करतो, मग माझ्यासारखी गर्जना करतो. मग त्या सिंहाने गर्जना करतात आणि त्याला दाखवलं की पाण्यात बघ तुझं रूप आणि माझं, आपण दोघे सारखेच आहोत रूपाने, तू पण सिंह आहेस आणि मी पण सिंह आहे. त्यामुळे तू या मेंढरात राहून काय झालेलं आहे, मेंढरासारखंच वाटलं. ते आता तू सोडून दिलं पाहिजे आणि माझ्यासारखी गर्जना केली पाहिजे, सिंहासारखी गर्जना केली पाहिजे. अशा प्रकारे त्याला सांगितल्यानंतर त्या सिंहाला पण वाटलं, अरे खरंच मी या सिंहासारखाच आहे, मला सुद्धा अशी गर्जना करता येऊ शकते. आणि मग ही गोष्ट संपलेली आहे या ठिकाणी. तर मग सिंह कोण होते पहिले, ज्या सिंहाने त्या मानवी घडलेले सिंह जे आहे ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी काय केलेले आहे, आपले जे लोक मेंढरासारखी बॅगा करत होते त्यांना नागपूरच्या दीक्षाभूमीवर नाग नदीचं पाणी दाखवलं आणि तिथे सांगितलं, तुम्ही कोण आहात, सिंह आहात, माझ्यासारखे सिंह, तुम्ही सुद्धा सिंह गर्जना करू शकता. एवढं सांगून आजच्या प्रसंगी माझे शब्द तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.